मालवणी चिकन रस्सा हा एक पारंपरिक असा कोकणी पदार्थ आहे। मालवणी मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण वापरून हे चिकनचा मसाला किंवा चिकनचा रस्सा हा बनवला जातो। अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हे मालवणी चिकन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि जर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं मालवणी चिकन बनवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका चॅनलला। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। तर रेसिपीला सुरुवात आपण चिकनला मॅरिनेशन करण्यापासून करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद टाकून घ्यायची। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मालवणी मसाला। मालवणी मसाला हल्ली सगळ्या दुकानांमध्ये सहज असा मिळून जातो। त्याचबरोबर आता ह्यामध्ये मी एक पेस्ट टाकते। तर इथं मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही आदल्या रात्री सुद्धा अशा प्रकारे हे चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। त्याने सुद्धा खूप छान अगदी मस्त चिकन मॅरिनेट होतं। आणि असं हे मॅरिनेशन केलेलं चिकन आपण अर्धा तास साईडला ठेवून द्यायचं आहे। आता रश्श्यासाठीचं वाटण करायचं। तर त्यासाठी इथं मी तव्यावरती 2 ते 3 असे मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। तर इथं कांदे आपण छान मस्त सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे। तर इथं मी 2 ते 3 चमचे फक्त तेल वापरते आहे कांदा तळण्यासाठी। कांदा हलकासा सोनेरी झाल्याच्या नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा अख्खे धणे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा इथं मी जिऱ्याचा वापरलेला आहे। त्याचबरोबर आता मी यामध्ये घालती आहे अर्धी वाटी किसून घेतलेलं सुक्कं खोबरं। तुम्ही हवं तर ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। आणि हे खोबरं सुद्धा आपण हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा थोडंसं सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर आता ह्यामध्ये आपण टाकायचं आहे 1 इंच असं अद्रक आणि त्याचबरोबर 7 ते 8 अशा लसणाच्या पाकळ्या। तर असं हे बनवून घेतलेलं जे मिश्रण किंवा हा मसाला आहे तो आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याला आपण मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। जे आपण भाजून घेतलेला कांदा आणि सुक्कं खोबरं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमधनं हे जी एकदम बारीक अशी पेस्ट आपण वाटून घ्यायची। तर इथं अगदी बारीक अशी पेस्ट मी वाटून घेतलेली आहे। आता आपण मालवणी चिकन रस्सा कसा करायचा ते बघूयात। तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे असं तेल गरम करून घेते आहे। तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 ते 2 तेजपत्ता घालायचा आहे। तसंच मी एक छोटा तुकडा दालचिनीचा वापरलेला आहे आणि हे बनवून घेतलेलं वाटण आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं। गॅसची फ्लेम इथं आपण एकदम बारीक ठेवायची आहे। मसाला टाकल्याच्या नंतर लगेचच मी यामध्ये चिकन घालून घेतलं जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते। आता यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घेऊ। मसाल्यांमध्ये इथं मी अर्धा चमचा अशी हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर लाल तिखट 2 चमचे वापरलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि छान रंग येण्यासाठी इथं मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट सुद्धा वापरलेली आहे। छान एकजीव असा मसाला करून घ्यायचा। आता यामध्ये मी 1 चमचा मालवणी मसाला टाकून घेतला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथं मी मिरची पूड घेतलेली आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर इथं एकूण आपण 2 चमचे असा मालवणी मसाला वापरलेला आहे। आत्ता एकदा 1 चमचा आणि सुरुवातीला मॅरिनेशनच्या वेळी सुद्धा मी 1 चमचा वापरलेला होता। चवीनुसार असं मीठ टाकून घ्यायचं आणि तसंच इथं मी 2 टोमॅटो असे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहे। तुम्ही हवं तर पेस्ट सुद्धा वापरू शकता टोमॅटोची। आणि असा मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे सुद्धा खूप छान असं पाणी सुटतं मसाल्याला। आता यामध्ये सुरुवातीलाच खूप जास्त पाणी न टाकता फक्त मसाल्याच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी आता ह्यामध्ये वापरलेलं आहे। खूप छान असं एकजीव करून घ्यायचं आणि झाकण लावून ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेतल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे। छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला। ज्यावेळेस अशा प्रकारे तेल सुटतं कुठल्याही मसाल्याला त्यावेळेस समजून जायचं की आपले मसाले खूप छान शिजलेले आहेत, बिलकुल ते कच्चे राहिलेले नाहीयेत। आता यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं। तर पाणी शक्यतो गरमच वापरायचं आहे, बिलकुल थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाहीये।
पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे रश्श्याची त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता परत एकदा आपण यावरती झाकण ठेवून 5-1 मिनिटांसाठी आपण हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटं उकळून घेतल्याच्या नंतर इथं आपण बघू शकतो अगदी परफेक्ट अशी मालवणी चिकन रश्श्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे। अगदी साधी सोपी पद्धत होती। तुम्ही जर पहिल्यांदाच मालवणी चिकन रस्सा ट्राय करणार असाल तर नक्की ही रेसिपी फॉलो करा। अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा परफेक्ट अशी रेसिपी तयार होते। तर तुम्हाला आजची ही मालवणी चिकन रस्स्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चॅनलला। पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह। थँक्यू।